प्रत्येक यशस्वी व्यवसायाच्या मागे असते एक अशी कहाणी जिथे मेहनत, संयम, अपयश आणि शिकणे या सगळ्यांची परीक्षा घेतली जाते आणि ही परीक्षा चालते पहिले 1000 दिवस. नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसद. आम्ही वर्ग 5वी ते 12वी ज्यामध्ये नीट, JEE व CET अशा सर्व विषयांचे क्लासेस पुसद शहरामध्ये चालवतो. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा विद्यार्थ्यांसाठी नसून असंख्य व्यावसायिक मित्रांसाठी आहे ज्यांनी नुकतेच नवीन व्यवसाय सुरू केलेले आहेत किंवा सुरू करण्याच्या विचारामध्ये ते आहेत. व्हिडिओचा भाग 1, व्यवसायाची सुरुवात, स्वप्न ते वास्तव्य. नवीन व्यवसाय सुरू करताना प्रत्येक उद्योजक एक स्वप्न पाहतो की आपला ब्रँड मोठा होईल, लोक आपलं उत्पादन खरेदी करतील, आपण एक दिवस खूप यशस्वी होऊ. पण सुरुवातीचे दिवस जातात पण वास्तव्याला भिडण्याचे असतात. नवीन व्यवसायामध्ये पहिल्या 1000 दिवसातच ठरते की या व्यवसायाचा भविष्य काय असेल, तो व्यवसाय टिकेल का की थांबेल. भाग 2, पहिल्या 1000 दिवसांचे 3 महत्त्वाचे टप्पे. टप्पा 1, पहिला दिवस ते 300 दिवसपर्यंत हा संघर्षाचा काळ असतो. या काळात तुम्ही शिकत असता. बाजाराची चव काय आहे, ग्राहक कसा विचार करतो, ग्राहकाच्या मनात नेमकं काय आहे, नफा कुठे आहे, तोटा कुठे आहे, काय करावे, काय करू नये, चुका होतील आणि ह्याच चुका तुमचा अनुभव बनतील ज्या तुम्हाला पुढील काळामध्ये उपयोगी पडतील. हा काळ याला आपण सर्व्हायव्हल मोड म्हणतो. अडचणी येतील, पैसेही अडकतील, पण शिकणं थांबवू नका. या पहिल्या टप्प्यामध्ये शिकत राहा. टप्पा 2, 300 ते 700 दिवस हा सुधारणा आणि स्थिरता आणण्याचा काळ असतो. आता तुम्ही बाजार समजायला लागता. कोणता ग्राहक खरा आहे, कोणता नाही, कोणते उत्पादन टिकेल, कोणत्या मालाला मागणी आहे, कोणत्या मालाला मागणी नाही. या काळात तुम्हाला तुमचा ब्रँड ओळख तयार करायची असते. प्रत्येक छोटा बदल, प्रत्येक छोटी सुधारणा तुमच्या व्यवसायाला टिकाऊपणाच्या दिशेने नेत असते. आणि तिसरा टप्पा म्हणजे 700 ते 1000 दिवस हा वाढीचा काळ असतो. याच्यामध्ये आता वेळ असते स्केलअप करण्याची, बिझनेसला एका नवीन उंचीपर्यंत नेण्याची. या टप्प्यामध्ये तुमचा व्यवसाय आपली दिशा निश्चित करत असतो. लोक तुम्हाला ओळखू लागतात, तुमच्या ब्रँडवर विश्वास ठेवू लागतात, लोकांना ब्रँड माहिती होऊ लागतो. आता ध्येय असतं कन्सिस्टन्सी आणि इनोव्हेशन. याच्यामध्ये कशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आणि नाविन्यपूर्ण प्रयोग कसे करायचे. प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्यायचा असतो, कारण आता तुम्ही स्टार्टअप नव्हे तर ग्रोईंग बिझनेसमध्ये आलेले असतात. आता याच्यातला भाग 3 का महत्त्वाचे आहे हे 1000 दिवस, कारण या 1000 दिवसातच तुम्ही तयार होता एक उद्योजक म्हणून आणि तुमची नवीन ओळख निर्माण करता. एक नेता म्हणून, एक उद्योजक म्हणून आणि एक दृढ मनाचा मनुष्य म्हणून. त्यामुळेच जगातील जवळपास 80% व्यवसाय हे पहिल्या 3 वर्षात म्हणजेच सुमारे 1000 दिवसातच बंद होतात. हे कटू आहे पण वास्तव्य आहे. पण जे टिकतात तेच पुढच्या दशकामध्ये ब्रँड बनतात आणि खूप नावारूपाला येतात. याचा भाग 4, यशाचा नेमका मंत्र काय. दररोज शिकत राहा, नवीन नवीन गोष्टी सातत्याने करत राहा. ग्राहकाचे समाधान हा तुमचा पहिला नफा राहील असं समजून घ्या. संघ तयार करा, टीम तयार करा. एकट्याने सर्व कामे शक्य होऊ शकत नाहीत. धैर्य ठेवा. अपयश हेच यशाचे बीज आहे. लक्ष लिहा आणि दररोज एक पाऊल त्या दिशेने रेग्युलरली टाकत राहा. पहिल्या 1000 दिवसानंतर तुम्हाला जे मिळतं ते फक्त नफा नाही तर अनुभव असतो जो विकत घेता येत नाही. आत्मविश्वास आणि स्वप्नांना वास्तवात उतरवण्याची ताकद तुमच्यामध्ये आलेली असते. त्यामुळेच आरंभशूर बनू नका, कार्यसिद्ध बना. कारण व्यवसायाचं खरं यश हे पहिल्या 1000 दिवसाच्या नंतरच सुरू होतं. तोपर्यंत जर तुम्ही टिकू शकले तरच तुम्ही भविष्याचे स्वप्न बघू शकता. धैर्य, शिस्त आणि सातत्य हेच यशाचे 3 महत्त्वाचे स्तंभ असतात.
प्रेरणा घ्या आणि पहिल्या 1000 दिवसांची लढाई जिंकून दाखवा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास तो आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील। तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। धन्यवाद।